नमस्कार बहिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती. जर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं अचानक बंद झाले असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण आज मी तुम्हाला अशी 3 मोठी कारणे सांगणार आहे, ज्यामुळे हजारो महिलांचे जे हप्ते नाही थांबलेले आहेत आणि त्याचबरोबर जे पुन्हा सुरू कसे करायचे हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बघा बहिणींनो, अनेक महिलांना जानेवारीपर्यंत पैसे आले, पण मार्च आणि एप्रिलचे हप्ते आले नाहीत. काही महिलांचे तर अनेक महिन्यांपासून पैसे बंद झालेले आहेत. त्यामुळे आपण अपात्र झालो का? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण प्रत्येक वेळी कारण अपात्र नसते. काही छोट्या चुका देखील कारणीभूत ठरत असतात. बघा बहिणींनो, आपल्याला सुद्धा इथे खूप सारे मेसेज आलेले आहे, की सर आम्हाला फेब्रुवारीपासून हप्ता बंद झालेला आहे. सर आम्हाला नोव्हेंबरपासून हप्ता बंद झालेला आहे. तर आता आम्ही अपात्र झालेलो आहोत का? तर डायरेक्टली आपल्याला त्या निर्णयापर्यंत नाही पोहोचायचं आहे. कारण की डायरेक्टली अपात्र आपण तर होऊच शकत नाही. कारण की आपण सगळे निकष जे आहे ना, हे फॉलो करत असतो. आपलं 2.5 लाखांच्या आत उत्पन्न आहे. आपल्या घरात कोणी सरकारी नोकरीला नाही. असे खूप सारे कारणे ज्यामुळे आपण पात्र ठरतो. परंतु आपलं डायरेक्ट आपण असं म्हणायचं नाही, की बुवा आपण अपात्र झालेलो आहेत. त्यापैकी मी तुम्हाला काही कारणं सांगतो. ते जर तुम्ही फॉलो केले, तर तुमच्या इथे हप्ते जे आहे ना, ते 100% इथे चालू होऊन जाईल. तर सगळ्यात पहिले कारण म्हणजे ई-के-वाय-सी. अनेक महिलांनी ई-के-वाय-सी केली, पण ती सक्सेसफुली कंप्लीट झाली की नाही हे चेकच केले नाही. काही वेळा प्रक्रिया अर्धवट राहते किंवा माहिती मिसमॅच होते. त्यामुळे शासनाकडून हप्ता होल्ड केला जातो. म्हणूनच तुमची ई-के-वाय-सी स्टेटस नक्की तपासायचं आहे. बघा, जेव्हा आपण के-वाय-सी करायला गेलो, तेव्हा घाई गडबडीत तिथे काय होतं, की सी-एस-सी सेंटरवर खूप साऱ्या गर्दी होत्या आणि त्या गर्दीमध्ये सी-एस-सी सेंटरवाल्यांनी कधी-कधी काय करतात, की घाई-घाई के-वाय-सी करून टाकतात. ते बघतच नाही, की के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे, सक्सेसफुली झालेली आहे का? आणि त्यानंतर तुमची जी माहिती आहे, ती माहिती कंप्लीट होऊन तिथे पुढे गेलेली आहे का? हे ते पाहतच नाही आणि डायरेक्टली तुम्हाला सांगतात, की तुमची के-वाय-सी झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं एकदा के-वाय-सी स्टेटस तुम्ही एकदा तपासून घ्यायचं आहे. लाडकी बहीण वेबसाईटवर जायचं. जर तुम्हाला ती सगळी प्रोसेस पाहिजे असेल, तुम्ही कमेंटमध्ये येस नक्की टाइप करा. त्यानंतर दुसरे मोठे कारण म्हणजे बँक अकाउंट आणि आधार लिंकिंग. बहुतेक महिलांचे पैसे बंद होण्यामागचे हे कारण दिसून येतं. काही महिलांनी नवीन बँक खाते सुरू केले, पण योजना जुन्या खात्यावर चालू होती. त्यामुळे डेबिट दुसऱ्या खात्यावर ॲक्टिव्हेट झाले आणि हप्ता अडकला. म्हणून तुमचे आधार कोणत्या बँके खात्याला लिंक आहे, हे जाणून तपासणे खूप महत्त्वाचे आहे. बघा, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय झालेलं आहे, की जेव्हा लाडकी बहिणीचा तुम्ही फॉर्म भरला, त्यावेळेस तुम्ही तुमचं बँक अकाउंट हे दुसरं दिलेलं होतं आणि त्यामुळे काही कारणास्तव ते बँक अकाउंट तुम्ही इथे बंद केलं आणि दुसरं अकाउंट खोललं. परंतु तुम्ही जे नवं अकाउंट खोललं ते लाडकी बहीण योजनेला तुम्ही लिंकच केलेलं नाही. त्यामुळे जी पैसे आणि ती तुमची होल्ड झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं, तुम्ही नवीन खातं खोललेलं आहे, ते तुम्हाला त्या लाडकी बहीण योजनेला ॲक्टिव्हेट करायचं आहे. तर तुमचे जे पैसे आहे तिथे येणार आहे. आणि तिसरे कारण म्हणजे कागदपत्र पडताळणी. शासनाकडून पुन्हा व्हेरिफिकेशन सुरू आहे. यामध्ये काही महिलांची माहिती इनकम्प्लीट किंवा चुकीची आढळलेली आहे. त्यामुळे त्यांचे पैसे तात्पुरते थांबवण्यात आलेले आहेत. पण जर तुम्ही पात्र असाल तर काळजी करू नका. योग्य कागदपत्रे जमा केल्यानंतर हप्ता पुन्हा सुरू होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे, की हे सर्व दुरुस्त कुठे करायचे? तर बहिणींनो, तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क करू शकता. जिथे जाऊन तुम्ही अर्ज स्टेटस, ई-के-वाय-सी आणि बँक लिंकिंग तपासू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे बंद झाले म्हणजे योजना कायमची बंद झाली नसते. वेळेवर योग्य माहिती तपासली तर बंद झालेले हप्ते सुद्धा इथे वेळेवर येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.